तुमच्या शुगरचा त्रास, डायबिटीज, फॅटी लिव्हर, पीसीओडी, पीएमओएस, महिलांचे अनेक आजार, थायरॉइडचा त्रास, केस कळती, बीपी, लठ्ठपणा, यासाठी तुम्ही कितीही औषध घ्या, पण जर तुमची जीवनशैली तशीच राहिली ना, तर हे आजार पुन्हा पुन्हा डोकं वर काढणारच. कटू सत्य आहे. पण बरेच लाईफस्टाईलचे जे आजार आहेत ना, हे औषधाच्या कमतरतेमुळे होतच नाही ना. तुम्ही काय करता, त्यासाठी औषधच खात राहता फक्त. तर हे लाईफस्टाईल चुकीच्या जीवनशैलीमुळे होतात. एक लक्षात घ्या, तुम्हाला उदाहरण देऊन समजून सांगतो. समजा आपलं शरीर म्हणजे कार आहे, एक गाडी आहे. जर तुम्ही कारमध्ये, तुमच्या गाडीमध्ये पेट्रोलच्या ऐवजी डिझेल टाकताय, सर्व्हिसिंग करत नाही, रोज चुकीच्या पद्धतीने चालवता, तर फक्त इंजन ऑइल बदलून समस्या सुटेल का? नाही ना. तसंच शरीराचं आहे. डायबिटीजमध्ये समस्या फक्त साखरेची नसते, तर इन्सुलिन सेन्सिटिव्हची असते. फॅटी लिव्हरमध्ये समस्या फक्त लिव्हरची नाही, तर जास्त कॅलरीज, जास्त तुम्ही खाताय, चुकीचं खाताय, साखर आणि कमी हालचालीचा असतो, तुम्ही जागचं हालतच नाही. पीसीओडी, पीएमएस मध्ये समस्या फक्त पाळीची नसते, तर हार्मोनचे जे असंतुलन झालंय आणि इन्सुलिनचे जे रेजिस्टन्स झालंय, तो प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह करायचा आहे लाईफस्टाईलनं. एक लक्षात घे, माझ्या मनानं सांगत नाही, हे सगळे पुरावे आहेत, हे सगळे सिद्ध झालेल्या गोष्टी आहेत. शरीराचं फक्त 5 ते 10% जर वजन कमी झालं, तर डायबिटीज आणि फॅटी लिव्हर मध्ये मोठे सुधारणा दिसतात. आठवड्यात जर तुम्ही 150 मिनिटं व्यवस्थित रोज व्यायाम केला, चालले, तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी देखील वाढते. संतुलित आहार आणि नियमित झोप घेतल्यावर पीसीओडी, महिलाचे बरेच आजारचे अनेक लक्षणांमध्ये सुधारणा दिसतात. म्हणजे काय, लाईफस्टाईलच्या चुकामुळे होणारे जे आजार आहेत ना, ते तुमच्या लाईफस्टाईल नीट केल्यानंच नीट होणार. मग तुम्ही म्हणाल याच्यात औषधाचं का बरं? मग औषध कशासाठी? औषध उपचार कशासाठी म्हणजे काय? औषधं महत्वाचे आहेत. ती कशासाठी? शुगर, बीपी कंट्रोल, हे कंट्रोल नियंत्रित करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल हे कंट्रोल करण्यासाठी. तुमचा आजार इथं आहे, तर इथून इथं आणण्यासाठी तुम्हाला ते औषधं मदत करतील. पण इथून झिरोवर आणायला तुम्हाला तुमचं आहार, जीवनशैलीच व्यवस्थित करावं लागेल. मदत होईल औषधांना, काही प्रॉब्लेम नाही, पण त्यासोबत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी देखील फॉलो कराव्या लागणार आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, लाईफस्टाईल डिझीजचा खरा इलाज फक्त गोळ्यांमध्ये नाही, तर तुमच्या ताटात आहे. तुम्ही काय खाता, तुम्ही कसं राहता, तुम्ही कसं झोपता, तुम्ही कसं आहार घेता, तुम्ही किती चालता, किती व्यायाम करता, आणि तुमच्या रोजच्या सवयींमध्ये आहे या सगळ्यांचा इलाज. औषधं मदत करतील, आयुष्यभरासाठी नाही. एक लक्षात घ्या, आयुष्यभर गोळ्या खायच्या नसतात. इथून इथपर्यंत यायला औषध मदत करतील, पण इथून जसं आहे तसं व्हायला लाईफस्टाईलमध्ये, जीवनशैलीमध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे. आणि आजच्या काळामध्ये भेसळ तर एवढी आहे, तर तुम्हाला आहाराकडे, जीवनशैलीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, काळजी घ्या आणि फॉलो करा, कारण आरोग्याबद्दल गोड बोलत नाही तर खरं बोलतो. धन्यवाद.